इथे मी रात्रीच्या जेवणासाठी मस्त असं नॉर्थ इंडियन रेसिपी बनवलेली होती. खूप छान अशी झालेली होती आणि ती म्हणजे सगळ्यांचीच आवडते असं राजमा चावल बनवलेला होता. खूप छान झालेला हा बेत आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त असं राजमा झालेला आहे आणि ह्याच्यासाठी जास्त काही म्हणजे करावं नाही लागत. अगदी सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे आणि त्याच्याच सोबत एक मस्त असा मॅजिक मसाला घातलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघावी लागेल आणि इथे मी राजमा बनवण्यासाठी 1 वाटी राजमा भिजत घातलेलं. एक 5 ते 7 तास आपल्याला हे राजमा भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हा कुकरला लावून घ्यायचा आहे. कुकरला लावताना पाणी इथे मी 2 ग्लास घातलेलं आहे. 2 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. मीठ इथे जास्त नाही, अगदी थोडंसं घालायचं आहे, जेणेकरून आपला राजमा जे बॉईल होतो तर शिजताना देखील मिठाचा चव यावा राजमाला, म्हणून आपण इथे थोडंसं मीठ घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून इथे मी 3-4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. हा मी छोट्या कुकरमध्ये लावलेला म्हणून मी इथे 3-4 शिट्ट्या काढलेल्या आहे. जर तुम्ही मोठ्या कुकरला लावला असेल तर 3 शिट्ट्या काढल्या तरी बस होईल. त्यानंतर इथे 3 कांदे मी मोठे असे स्लाइस करून घेतलेले आहे आणि 4 टोमॅटो घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला इथे थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, 1-2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे ते वाटण भाजण्याचं गरजेचं नाही, डायरेक्टली तुम्ही हे मिक्सरला लावून घेतलं ना तरी मस्त असा आपला राजमा होतो. त्यानंतर इथे थोडंसं तेल जास्त घालायचं. एक 4-5 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचे आहे, 1 तेजपत्ता घालायचा आहे. हे व्यवस्थित तेलात असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटण रेडी केलेलं आहे कांदा टोमॅटोचं ते घालून घ्यायचं आहे. इथे अगदी तुम्ही मसाले देखील पहिले तेलात घालू शकतात, पण डायरेक्टली मसाले तेलात घातले ना की जास्त घाट येतो त्याचा, म्हणून मी हे वाटण जे आपण केलेलं आहे ते अगोदर घातलेलं आहे. त्यानंतर आपले इथे सुके मसाले घातलेले. सुक्या मसाल्यामध्ये म्हणजे मी 1 चमचा गरम मसाला आणि इथे 2 चमचे धने पावडर घातलेले आहे. धने पावडरने ना राजमाला खूप मस्त अशी टेस्ट येते आणि 1 चमचा इथे हळद घातलेली आहे. त्यानंतर आपला जे घरगुतीच मसाला मी इथे यूज केलेला आहे तो 2 चमचे घातलेला आहे. हे सगळे मसाले घालून आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आहे. हे बघा, पूर्ण असं मसाले जे आहेत आपले सुके मसाले ते तेलामध्ये सगळे एकजीव झालेले पाहिजे. एकजीव होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं एकजीव होते हे. आणि त्यानंतर आपल्याला हा जे वाटण आहे ते आपण अगोदर भाजलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना कसं हे अंगावर थोडंसं उडतं, त्यामुळे मी इथे झाकण लावून एक 4-5 मिनटं मीडियम गॅसवर ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या अंगावर तेलाचे शिंतोडे नाही उडत. हे बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं असं ड्राय झाले आणि ह्याला वाटणला आपल्या तेल देखील रिलीज झालेलं आहे. असंच आपल्याला करता थोडा वेळ अजून भाजून घ्यायचं आहे. हे कंटिन्यू असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त इथे वाटण आपलं भाजलेलं आहे. इथे आपला राजमा पण व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा राजमा पण शिजून झालेला आहे. आणि त्यानंतर कसं वाटण पण आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथी घालून झाली ना की व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे. कस्तुरी मेथी ना राजमामध्ये तुम्ही म्हणजे घालाच, कारण त्याच्यामध्ये जर एक फ्लेवर येतो ना राजमामध्ये, खूप छान असा फ्लेवर येतो. हे बघा, तुम्ही बघू शकता वाटण आपलं इथे मस्त असं भाजून झालेलं आहे आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे वाटणाला. त्यानंतर आपण इथे जे आपण राजमा बॉईल करून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. राजमा व्यवस्थित जर शिजला ना तर राजमाची जी टेस्ट आहे ना खूप छान अशी होते. पूर्ण हे सगळं एकजीव झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे. जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं आहे त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून थोडीशी ग्रेव्ही घेतली आहे. मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण राजमा बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मग इथे झाकण लावून एक
10 ते 15 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला अगोदरच बोललेली, ह्याच्यामध्ये जर हा मॅजिक मसाला म्हणजे मॅगीचा हा मॅजिक मसाला जर घातला ना, तर त्याची टेस्ट खूपच अप्रतिम होते. त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे एकजीव करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला एक 5-7 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. राजमा जेवढा जे मसाले घालून जेवढा शिजतो ना, त्याची टेस्ट जास्त आणखीन वाढते. म्हणून आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून एक 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला राजमा इथे झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर बघा किती छान असं आलेलं आहे आणि हा खायला तर खूपच मस्त झालेला. आणि हे जे तुम्ही जर राजमा हा राईससोबत म्हणजे भातासोबत जर खाल्लं ना, तर खूप छान लागतो हा गरम-गरम. आणि त्याचसोबत तुम्ही जर भात घेतला आणि खाल्ला ना, वाव खूप छान लागतं. आणि खरंच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना तुम्ही ही रेसिपी घरी देखील नक्कीच अशीच बनवा. खूप छान अशी राजमा रेसिपी झालेली होती. आणि हे बघा, आजचा माझे जर राजमाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू.